बातमी आहे मवियातल्या महानाट्याची। खरं तर मनसेला मुंबईमध्ये नवा भिडू म्हणून घेण्यासाठी मुंबई काँग्रेसमध्ये सध्या तरी नकाराची घंटा असताना याच मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकडे ठाकरे बंधूंसोबत जाण्यासाठी शरद पवारांनी मात्र सकारात्मकता दर्शवलेली आहे अशी माहिती मिळते आहे। मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंबई महापालिकेतील युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय एकमताने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मतचोरीच्या आरोपावरून मवियाने काढलेल्या मोर्चातही मनसे सहभागी झाली होती। त्यामुळे मोर्चाला मनसे चालते मग निवडणुकीत का चालत नाही असा सवाल शरद पवारांनी आधीच काँग्रेसला विचारला होता। त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार स्वतः सकारात्मक असल्याचं दिसतंय। मात्र अजूनही मनसेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही अशी भूमिका राष्ट्रवादी घेताना दिसते। तर त्याचवेळी मुंबईतील काँग्रेस नेते एकीकडे मनसेला सोबत घेण्यासाठी राजी नाहीत तर त्याच वेळी वडेट्टीवारांनी पवारांचं नाव पुढे करून भाजप विरोधात सगळ्यांनी एकत्र यायला हरकत नाही अशा शब्दात मनसेसाठी हिरवा झेंडा दर्शवला। त्यामुळे आता मुंबई काँग्रेस एका बाजूला आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे एका बाजूला असं चित्र आहे। त्यामुळे मुंबईत काँग्रेस एकाकी पडणार की मविया सोबतच लढणार या प्रश्नाचं उत्तर आगामी काळात मिळेल अशी आशा आहे। राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे ती की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी अशी साहेबांना त्यांनी सगळ्यांनी विनंती केली। पण मनसेबाबत काही चर्चा झाली का? मनसेचा प्रस्तावच नाही, अजून त्याबाबत अजून चर्चाही नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात की आता सध्या तरी अर्थ नाही। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।